हॅलो गाईज, कसे असतात तुम्ही? तर आज मी म्हटलं संध्याकाळची वेळ झाली म्हणून फिरा गेलोय. अडे ना गाडी दिसली, तुमका पण दाखवतं. खयच्या जमान्यातली गाडी काय माहिती ना, खयचं मॉडेल ता पण माहिती नाही. एकापेक्षा दोन दोन गाडी असत, समजल्यात मा. हे बघा, हे आम्ही केव्हा तरी मूवी वगैरे बघले असतला. साईडची रोल्स रॉयस आणि ही एक दुसरी गाडी हा, समजल्यात मा. तर असा विषय हा, म्हणजे अरे ना खूप गाडी, म्हणजे गाडी आहे ना असेच रवलेले दवरलेले असत. जुने गाडी पण ते यूज करतात कधी कधी, नाहीतर ते असेच ठेवलेले असतात गॅरेजमध्ये. वातावरण तर काय जबरदस्त हा, समजल्यात मा. हे जे तुम्ही बिल्डिंग बघतात ना, हे बारीक बारीक आहे, हे अरेबिक लोक राहतात, समजल्यात मा. थोडेसे असे लोकल माणसं राहतात आणि थोडे असे भाड्याक सुद्धा देतात ते, समजला मा. तर काय तुम्ही हो व्ह्यू बघू शकतात, किती मस्त अगदी दिसता. गाडी बिडी जबरदस्त. तुम्ही म्हणताला हो गाडीचे गजाली सांगता, समजला. गाडीचे गजाली म्हणजे कित्या, माका पहिलीपासूनच लहानपासूनच गाडीमध्ये भरपूर इंटरेस्ट हा, समजल्यात मा. गाडी माका भरपूर आवडतात, त्यामुळे मी गाडयांचा बी विषय काढते, समजल्या. आणि हडे जर माका गाडी गावली ना जाल्यार घरघरात फिरायचो होतो. पण विषय का हा, हडे लायसन इतक्या महाग हा ना, काय तुमका सांगतलं. एक लायसन तुम्ही 4 व्हीलरचा काढू गेलात का 2 लाख रुपये तुमका लागतले, असं विषय. इतक्या महाग लायसन हा. आणि स्ट्रिक पण तसाच हा, समजल्या. आमच्याकडे कसा लायसनाशिवाय तुम्ही गाडी चालवू शकतात, पण हडे नाही. हडे लायसनाशिवाय तुम्ही गाडी चालवूच शकत नाही, समजल्यान मा. आणि समज विदाउट लायसन तुमका धरलो जाल्यार फाईन इतकी मोठी हा ना, 10,000, हडेतले 10,000 म्हणजे लाखभराच्या बाहेर जातं, इतके फाईन हा, समजल्यात गाईज. तर गाईज तुमका अजून गाडी दाखवतं. हे गाडी म्हणजे कशी, हे स्कूल बशी असत, समजल्यात मा. हे तुमका दाखवते स्कूल बशी हडेतले कसे ते. आणि हे स्कूल बशी कसे माहिती आहे मा, ह्या स्कूल बशी पूर्ण कॅमेरा असत, म्हणजे जास्तीत जास्त हडे काय असतं ना, कॅमेराच असत, समज. मग पहिलीच गाडी आहे ना, ही टाटा कंपनीची गाडी हा. म्हणजे टाटाचं नाव किती हा बघा, लायले बघा कसे लाईनीत एकदम सरसरान लायल्याने. असं माहिती आहे मग, हे स्कूल बशिंका जर रस्त्यान फिरताना जर ओव्हरटेक करून जाशात ना, ओव्हरटेक केला तर फाईन असा, समजलं मा. मेन रस्त्यावर नॉर्मल ओव्हरटेक केला तर काय नाही, पण जेव्हा ते थांबले असताना म्हणजे भुरग्यांका उतरू, तेव्हा त्यांचं एक बोर्ड बाहेर काढतं, समजलं मा. स्टॉप म्हणून बोर्ड असता, तो बाहेर काढतात. आणि तो बोर्ड ऑन असताना जर तुम्ही त्याका ओव्हरटेक करशात ना, तर तुमका फाईन पट्टलीची पट्टली वरसून. आणि ब्लॅक पॉईंट असं, समजलं मा, लायसनवर ते ब्लॅक पॉईंट जास्त झाले ना तर लायसनही कॅन्सल होऊ शकता. तर गाईज आजच्या पुरती एवढाच. परत भेटूया पुढल्या व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत बाय.